राधानगरी अभयारण्या शेजारील मानवी वस्तीवर गव्यांचा वावर वाढलाय। त्यामुळे मानव आणि वन्य प्राणी यांचा संघर्ष बघायला मिळतोय। दिवसाढवळ्या गव्यांचे कळप जंगल हद्दीतून मानवी वस्तीकडे येत असल्याने शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले। काळम्मावाडी रोडवर शुक्रवारी दुपारी गव्यांच्या कळपाचे दर्शन झालं। राधानगरी अभयारण्यातून गेल्या काही महिन्यात मानवी वस्तीकडे वन्य प्राणी येताना दिसतात। यामध्ये गवे बिबट्यांचा वावर आढळतोय। गव्यांचे कळप दिवसा शिवारात येऊन शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान करतायत। त्यामुळे शेतकरी हैराण झालेत। सध्या जंगल क्षेत्रात वन्य प्राण्यांना खाण्यासाठी आणि पिण्यासाठी पुरेसं अन्न पाणी नाही। त्यामुळे वन्य प्राणी मानवी वस्तीकडे येताना दिसतायत। दुसरीकडे जंगलामध्ये परदेशी झाडं मोठ्या प्रमाणात वाढली आहेत। परदेशी झाडांची पानं वन्य प्राणी खात नाहीत। त्यामुळे खाद्याच्या शोधात वन्य प्राणी मानवी वस्तीकडे येत आहेत। ते थांबवण्यासाठी वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक देशी झाडांचं जंगलामध्ये संगोपन करणं गरजेचं असल्याचं मत माजी वन अधिकारी नारायण डवर यांनी व्यक्त केलं। दरम्यान काळम्मावाडी मार्गावर आलेल्या गव्यांचा कळप पाहण्यासाठी नागरिक आणि प्रवाशांनी गर्दी केली होती।